नमस्कार मित्र-मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आजच्या ब्लॉगमध्ये। आज आपण चाललेलो आहे सप्तशृंगीच्या देवीच्या दर्शनासाठी आणि आता आम्ही करंटली आहोत नाशिकमध्ये एका हॉटेलमध्ये। तुम्ही पाटी जर बघू शकता तो NH-160 हायवे आहे नाशिक टू मुंबई। तर आम्ही करंटली नाशिकमध्ये पोहोचलेलो आहोत। सकाळी आम्ही ऑलमोस्ट 4 वाजता निघालो आणि आता सकाळचे वाजलेले आहेत 8 आणि 8 वाजता आम्ही नाशिकमध्ये पोहोचलेलो आहोत 4 तासामध्ये। आणि इथून सप्तशृंगी देवीचं मंदिर ऑलमोस्ट 1.5 तासाच्या अंतरावर आहे। तर आता नाश्ता करून लगेच दर्शनासाठी आम्ही निघू। तर पुढचं जे काही असेल ते तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवण्याचा पूर्णपणे प्रयत्न। तर आता आमचा नाश्ता झालेला आहे। इथे हॉटेल आहे केसरी कबाब्स अँड करीज। त्या हॉटेलचं नाव 7 स्टार असं हॉटेल आहे नाशिकमध्ये खुद्द NH-160च्या इथे फेमस हॉटेल आहे। नाश्ता पण सकाळी प्रॉपर आम्हाला भेटला, पार्किंग देखील खूप आहे। चांगला आमचा नाश्ता झालेला आहे। तर आम्ही सप्तशृंगी देवीच्या दिशेने चाललेलो आहोत। तर आता आम्ही सप्तशृंगी देवीच्या मंदिरामध्ये पोहोचलेलो आहोत। तर इकडे ही परिसरामध्ये खूप सारी पार्किंग आहे। आता मी जो परिसर उभा आहे तो खूप पार्किंग आहे। कमीत कमी 100 ते 200 गाड्या इकडे आरामात उभे राहू शकता। आणि तुम्ही वरती बघताय ना ते रोपवे आहे, रोपवे आणि रोपवेची बिल्डिंग आहे पाठीमागे, ही जी माझ्या पाठीमागे दिसते तिथे तुम्हाला तिकीट घेऊन ह्या इकडच्या रोपवेनी डायरेक्टली वरती मंदिरावर प्रवेश करता येईल। आणि इकडे जे बघताय ना तुम्ही इथे शिड्यानी देखील जाऊ शकता। सुमारे 300 ते 350 पायऱ्या आहेत, त्या चढून देखील तुम्ही इकडून जाऊ शकता आणि रोपवेनी सीधा जाऊन तुम्ही इकडे मंदिराचं दर्शन घेऊ शकता। असं सुंदर असं दगडामध्ये मंदिराची स्थापना केलेली आहे आणि 108 शक्तिपीठापैकी ही सप्तशृंगी देवी त्यामधली एक आहे। तर आपण जाऊया आणि दर्शन घेऊया। तर गाडी पार्क केल्यावर तुम्हाला रोपवेच्या बिल्डिंगमध्ये यायचं आहे। इथे पाठी तुम्ही बघू शकता, इथे तिकीट काउंटर आहे। तर तिकीटचे रेट्स 110 रुपये ॲडल्टसाठी आणि 12 वर्षाच्या मुलांपर्यंत 55 रुपीज आहे। तर अशा प्रकारची तुम्हाला तिकीट देण्यात येते। तर सुयोग म्हणजे एक मला वाटतं प्रायव्हेट एजन्सीलाच आणण्यासाठी दिलेलं आहे आणि त्याच्यावर गव्हर्नमेंटचा स्टॅम्प आहे। इथून तुम्ही रोपवेनी एंट्री करून देवीचं दर्शन घेऊ शकता। तर आता आपण रोपवेची तिकीट हे करून स्कॅन करून आपण आता देवीचं दर्शन घेऊया।
माझ्या पाठीमागे गड दिसतोय तुम्हाला, दर्शन झालेलं आहे. आणि दर्शन झाल्यावर जे पायऱ्या जिकडे एंड होतात तिथून लेफ्ट साईड आल्यावर तुम्हाला बस स्टँड आहे. बस स्टँडच्या तिकडे थोडा मोठा परिसर आहे आणि इथे भक्त निवास देखील आहे आणि इकडे प्रसादया देखील आहे. तर आता आपण आतमध्ये जाऊन प्रसादाचा लाभ घेऊया. चला. करून प्रसादामधून आता इकडे तुम्ही बघू शकता, इथे समोरच हे आहे, मंदिर आहे. इथून म्हणजे जर तुम्हाला पायी चालायचं असेल तर तुम्ही शिड्यांनी इकडे वरती चढून जाऊ शकता किंवा रोप रेलसाठी तुम्हाला इथून खालून जावं लागेल. इकडे तुम्ही बघू शकता, इथे बोर्ड पण दिलेला आहे. हे बघा, बस स्थानक, सप्तशृंगी मंदिर, संस्थान कार्यालय. तर या साईडला तुम्हाला हे भेटतं, प्रसादय आहे आणि इथे पाठी माझं मंदिर आहे. तर प्रत्येकाने दर्शन खूप छान झालं, पण आतमधलं मी रेकॉर्ड वगैरे केलं नाही कारण तिथे लिहिलेलं होतं की रेकॉर्ड करू नये आणि रेकॉर्ड केल्यावर ती मजा राहून जाते बघण्याची. तर तुम्ही, आणि आता करंटली इकडे टेम्परेचर पण खूप चांगलं आहे, 22 डिग्री आहे. तरी पण मी जॅकेट वगैरे घातलं तरी मला थंडी जाणवते आणि टेम्परेचर खूप चांगलं आहे, ह्युमिडिटी खूप कमी आहे. तर तुम्ही नक्कीच इकडे या आणि देवी दर्शनाचा लाभ घ्या. जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.